हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉगमध्ये। तर बघू शकताय ह्यांची शाळेचा युनिफॉर्म घालायची कशी गडबड चालली बघा। फायनली यांचं ॲडमिशन झालेलं आहे बघू शकताय आणि युनिफॉर्म पण भेटतो यांना, तर खूप खुश आहेत है ना अनुष्का? बोल जरा पटापटा आता। ही शाळेत जाताना घालायचा आणि ती शनिवार रविवार घालाय व्हाईट कलर। ती बघ ना ट्राय करून येते का ती। काढते ही काढ ती घाल। ही गुंडी काढली का? वरून काढ, वरी हात कर। तुम्हालाच तुमचं आवरायचंय आता, चाचरायचं नाही। दादा ठेव तिथं। मॅडमला माहिती तुम्हाला नाही 14 नंबर बॉक्स हे आलं बाहेर टी शर्ट 20 नंबर हे शर्ट आता नाही बघा दुसरं 20 काल एक दिलं होतं की आता ही एक राहिलं हे काल निघालं होय जाता आली पॅन्ट काढ बघू इकडे दादा टी शर्ट खाली कर। शर्ट आलं ना तुला? आलं हा ते ठेव साईडला ती ड्रेस बरोबर आलं तुला। हात वरी कर, तिथं मम्मी येणार नाही तुमची मदत करा। घे वरी हाताना मी सांगते। तिकडं पलीकडे जाऊन घालून बघ जा, पलीकडे जा तिकडं। वागा असं धर इथं, ही हात इकडं कर, ही हात ह्याला धर ह्याला आणि ही हात ह्याला इकडून पलीकडून हा आणि कर। तिथं काय कोणी येईन बरं तुमचं काढाय? तुम्हालाच करायचंय। काढ घाल तुझा ड्रेस इकडे देते। नंबर काय फरक पडायचं काढ ती पॅन्ट ड्रेस घालते तुझा इकडं ठेवते। ती छोटेवाले शर्ट घडी घातले का? काय ठेवलंय ते? हा ठीक आहे। तुझा टी शर्ट आलेला इथं टी शर्ट काय वरी आहे? ती नसते घाला जेवढं आहे तेवढं। बारकी पॅन्ट पाहिजे म्हण त्याला। आला का नाही ग? मला बघू द्यायचं की लगेच का काढलंच? परफेक्ट आलं ना ह्याच्यासारखं? ह्याला कसं आलं व्यवस्थित? शर्ट कुठे का बरं? शर्ट बी घालून बघ। शर्ट द्या तिला वरून घालून बघ, घाल वरून बघू दे मला कसं येते। थाप आलं येते। टी शर्ट छान आले मस्त। तर आता शूज तेवढे विकत घ्यायला सांगितले होते, तर हिला शूज घेते। बघू शकताय काय गाडी बाई 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 आता शाळेत जायची का गाडी खेळायची? नग गाडी बिडी
एक भेळ द्या, दुसरी पाणीपुरी द्या, तिसरं बदाम शेक द्या आणि चौथं कच्ची दाबेली द्या. सगळे एक आहे. आईला आमच्या उपास आहे म्हणून बदाम शेक द्या, हिला भेळ खायची म्हणा, आता त्याला पाणीपुरी खायची. खाऊन घ्या, आता हॉस्टेलला चाललो, तिथं काय तुम्हाला कोणी खाऊ घालायला येणार नाही, त्यामुळे चला म्हणलं. नेक्स्ट टाइम डायरेक्ट शाळेत जायचं. शॉपिंगला आपल्या दोघीला यावं लागेल एका दिवसात. त्यांना नाही आणायचे, ड्रेस घ्यायचे म्हणजे आणावं लागेल. ड्रेस नाही घ्यायचा, तर बघू शकताय आता आल्यापासून 1000 रुपये खर्च झालेला आहे. फक्त शूज आणि तिच्या शाळेत ड्रेस फक्त फ्री भेटलेत आणि टॉय बेल्ट वगैरे ते गिफ्टचे पैसे घेतले. तिकटाचा खर्च वेगळा. तर आईची तब्येत खराब आहे आणि पोरांना अजून 8 दिवसांनी जायचं आहे. सर म्हणजे हॉस्टेलचं काम चालू आहे, त्यामुळं 8 दिवस थांबावं लागेल असं सांगितलं आहे. आता युनिफॉर्म वगैरे दिलेले आहे आणि अजून भरपूर काही शॉपिंग राहिली करायची. अजून 1-2 हजाराला टप्पा आहे. पुन्हा तिकीट पाणी येणं जाणं. तर एक आहे आपल्या लेकरांसाठी सगळं काही करू शकते. तर बघू शकताय आता आम्ही आलो बाजारात. तेव्हा आई पुढं चलती, किराणा भरून ठेवलाय 1-1.5 हजाराचा. आईकडे पैसे होते तेवढ्याचा किराणा भरला. गरिबी खूप वाईट असते. एवढा बाजार दिसतंय पण इथं पैशाशिवाय काही भेटत नाही. खरंय का नाही सांगा? हे बघा हा अंबेजोगाईचा बाजार आपल्या. आता पिशवी टेकून खाली राहील ते पाय लागले तू काय फिरून कुठं बसाव? तर बघा आम्ही बाजारात बसलोत आता. इकडे दादा बसलाय. दादा, हे दादा इकडे बस. ए माने दादा, बघा तोंड बघा तोंड ह्याच रुसून बसलाय बघा तिकडे तोंड करून. आणि हे बघा इथं बसली आम्ही असं इथं बसलो. ते कोण आहेत माहित नाही बरं का अजून, त्यांना मध्ये घेऊन आता लई पाय दुखायला होते, थकलो होतो म्हणे. तर बसलो जरा. आई गेली बाजार करायला आहे बघू शकताय. घ्यायला येतील की तुला? आज नाही 6 दिवसाने शाळेत जायचं. उगा माणसाला येड लावी जाऊ नको. हाय शुभ सकाळ. तोंडात लाल आहे म्हणतात. बोलायचं देईना झालं एवढं तोंडात लाल आहे. तर ह्यांचं ऍडमिशन झालेलं आहे बघू शकताय. इथं तापून बसलो आम्ही सकाळ सकाळी. काल माझा मोबाईल बंद झाला, व्हिडिओ काढायला टाइम भेटला नाही. आता एंड करायला व्हिडिओला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय.